आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, तुला चहा वगैरे करू का? नाही नको, मी करू का तुझ्यासाठी? तू बैस ग, बस. ताई हा? मी मुलाकडच्यांना होकार कळवून आलो आणि ते उद्याच यायचं म्हणतायत. उद्याच? हा म्हणजे आता आपल्यापाशी फार वेळ नाही, आपल्याला लगेच तयारी करायला सुरुवात करायला हवी. उद्याच कांद्या पोह्याचा कार्यक्रम करायचा आहे. आणि सई, कांदे पोहे तू बनवायचे सर, म्हणजे तुझ्या हातचे कांदे पोहे खाऊन सासरची मंडळी एकदम खुश होऊन जातील आणि लगेच तुला होकार देऊन टाकतील. अरे पण मधू, ताई अगं तुझा चेहरा असा का झालाय? कशाला टेन्शन घेतेय? सगळं काही व्यवस्थित होईल. अरे त्याचं टेन्शन नाहीये मधू मला, पण उद्याच जर पाहुणे येणार असतील तर आपण अजून वहिनी आणि अंजलीला याबाबत काहीच सांगितलेलं नाहीये. हे माझ्या लक्षातच नाही आलं. आणि उद्या दारात पाहुणे येणार आणि घरात या दोघींना काही माहीतच नाही, हे चुकीचं दिसेल ना. आणि एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवणं काही बरोबर नाही बाबा. काय लपवताय माझ्यापासून? नाही, लपवलं काही नाहीये, फक्त योग्य वेळ आली की सांगणार होतो. हो, काय सांगणार होता? काही झालंय का? का काही होणार आहे? हो वहिनी, अगं खरंच आनंदाची बातमी आहे. म्हणजे आम्ही तुला सांगणारच होतो, पण सईच्या होकाराची वाट बघत होतो बघ. होकाराची? म्हणजे सईचं लग्न वगैरे ठरतंय का? हो, काय सांगताय काय? कोण आहे? कोण मुलगा? काय झालं? गप्प का बसलेत सगळे? अगं बाई सई, अगं तू तरी सांग, कोण मुलगा आहे तो? काय झालं? मूग घेऊन गप्प का बसलेत सगळे? हे बघ ललिता, हे सगळं म्हणजे अचानक ठरलं ना. त्या मुलाकडच्यांनी अजून तिचा फोटो पण नाही पाहिला. आत्ताशी फक्त पत्रिका जुळली आहे. असू दे, काही हरकत नाही. पत्रिका बघितलीये ना आणि ती जुळलीये ना, ते महत्वाचं. बघायचा कार्यक्रम काय होईलच आज ना उद्या. कोण आहे? कोण मुलगा? अगं सई, तू तरी सांग. लाजतेस का काय मुलाचं नाव घ्यायला? हे बघ मामी, म्हणजे मला यातलं खरंच काही माहित नव्हतं. सगळं कसं ना अचानक घडून आलंय ग, त्यामुळे कम ऑन सई, अजून किती वेळ सस्पेन्स ठेवणार आहेस तू?
मला आणि मॉमला क्युरिओसिटी लागलीये. सांग ना प्लीज. त्यांचं नाव आहे देवांश जहागीरदार सर. देवांश जहागीरदार? त्या मोठ्या माणसाचं स्थळ आलंय तुला? इतक्या श्रीमंत माणसाशी लग्न करणार आहेस तू? ज्या देवांश जहागीरदार वरनं आपल्या घरात एवढा मोठा तमाशा झाला होता त्याच्याशी लग्न करतेस तू सई? ऐकलंस का अंजली? बघ ही काय म्हणतेय. अगं तुला जो मुलगा आवडला होता त्याच्याशी लग्न करायचं असं म्हणतेय ही. अख्ख्या जगात हिला तोच मुलगा मिळाला जो तुला आवडलाय. कळतंय का तुला? नुसतं हो हो काय करतेस गाई सारखी. अगं कर काहीतरी, रागव. नाही तर ही लग्न करून गेली ना त्या देवांश जहागीरदारशी तर रडत बसशील. मला का राग येईल मॉम? सईच्या नशिबात जे आहे ना तेच मिळतंय तिला. आणि मॉम, आपल्या नशिबात जे असतं ना ते आपल्याला मिळतच. ते आपल्याकडून कोणी हिरावून नाही घेऊ शकत. हो ना सई? अरे असे काय बघताय तुम्ही माझ्याकडे? मी खरंच खुश आहे. सई, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो हॅपी फॉर यू. इतक्या मोठ्या घरात तुझं लग्न होत आहे. आणि सई, तू बिनधास्त देवांशी लग्न करू शकतेस. पण माझी एक अट आहे. तू मला पाठ राखीण म्हणून तुझ्या सोबत घेऊन जाशील. अंजली, जे तुला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये? नाही, खरंच नाहीये. आता माझ्या लेकीलाच काही प्रॉब्लेम नाहीये म्हटल्यावर मी कशाला मोडता घालू ना. नशीब काढलंस का बाई. चला, खूप श्रीमंत आहेत ना तुझ्या सासरकडची मंडळी. भरपूर साड्या आहेर म्हणून घेणार बर का मी. सांगून ठेव त्यांना. हा, सई, तुझं लग्न ना खरं तर लवकरच ठरायला पाहिजे होतं. सई, म्हणजे हा आनंदाचा क्षण लवकर आला असता ना. मम्मा, काय झालंय? तू रेस्टलेस काय आहेस एवढी? काही नाही. असं कसं काही नाही? खरं खरं सांग, तू कसलं तरी टेन्शन घेतलंयस ना? लेट मी गेस, तू दादाच्या लग्नाचं टेन्शन घेतलंयस का? म्हणजे घरात नवीन सून येणार म्हणून इन्सिक्युअर झाली आहेस का तू? काय वेडी आहेस का तू रिया? काही का बोलतेस? उलट मी आतुरतेने माझ्या सुनेची वाट बघते. सून कसली, लेकच असेल ती माझी.
जशी माझी रिया माझ्यासाठी तशीच ती असेल ना. वाव, माझी बहिणी किती लकी असणार आहे, कारण तिला तुझ्यासारखी सासू मिळणार आहे. पण मग मम्मा, तुला एक्झॅक्टली टेन्शन कसलं आलंय? तुझ्या आत्याच्या मनात काय सुरू आहे तेच कळत नाही. देवांचं लग्न लवकरात लवकर होणं महत्वाचं आहे, आणि त्या म्हणतात की उद्या त्या मुलीची वधू परीक्षा घेणार आहेत. आपण घरातले असून आत्यासमोर बोलायला आपल्याला भीती वाटते. ही बिचारी तर पहिल्यांदाच भेटणार आहे त्यांना. तिचा कसा काय निभाव लागणार आहे भैरवी ताईंसमोर हे तिचं तिलाच माहिती. एवढंच ना, तू अजिबात टेन्शन नको घेऊस. आत्याला जी काही वधू परीक्षा घ्यायची आहे ना, घेऊ दे तिला. बघ तू, तुझी सून कशी डिस्टिंक्शन मध्ये पास होते की नाही. काय? कसं काय? डोंट वरी मम्मा, आत्याच्या मनात जे काही आहे ना ते आपण काढून घेऊ. आणि हो, ह्या घरात सून म्हणून तीच मुलगी येईल जी तुला पसंत असेल. असंच होऊ दे बाई. तथास्तु. हं? आई, मला फार भीती वाटते ग. वाटणारच अगं, एवढ्या मोठ्या घरात जाणार आहे, भीती वाटेलच की. मोठ्या घरात जाते यापेक्षा तुम्हा सगळ्यांना सोडून जाणार आहे ना, ह्या कल्पनेने जास्त त्रास होतोय आई. तिथे माझी मस्करी करायला वरून नसेल, गप्पा मारायला मामा नसेल, माझ्यावर माया करायला तू नसशील. कशी राहू ग मी तुम्हा सगळ्यांशिवाय? हे बघ, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतोच. ती जिथे खेळली, लहानाची मोठी झाली, ते अंगण, ते सगळं सोडून तिला एक ना एक दिवस सासरी जावंच लागतं बाळा. असं नको ना ग बोलू आई, आधीच मला टेन्शन येतंय. अगं खरं तेच बोलते बाळा. आणि तुझं लग्न होणार, तू सासरी जाणार, म्हणजे तुझं आमच्याशी असलेलं नातं तुटणार असं थोडीच आहे. आम्ही कायम तुझ्यासाठी आहोत बाळा. आता फक्त सतत तुझ्या सोबत नसू, एवढंच काय ते. आणि हे बघ, तुझ्या सुदैवानं तुला याच शहरातलं स्थळ मिळालंय. तुला हवं तेव्हा तू इथे येऊ शकतेस. पण आता सगळं बदलणार ना, आधीसारखं काहीच नसणार आहे. बरोबर आहे, आधीसारखं काही नसणार, सगळं बदलेल. पण जे काही होईल ना ते सुंदर होणार आहे ग. आधी तुझ्या आयुष्यात फक्त तुझी जीवाभावाची माणसं होती, मी, वरुण, मामा. पण आता तुझ्या आयुष्यात तुझा नवरा, तुझे सासू सासरे,
नणंद, दीर असे सगळे असतील. माझी खात्री आहे माझी सई सासरकडच्या माणसांची मनं जपेल, त्यांना सांभाळून घेईल. तू एक चांगली मुलगी आहेस, भावाला सांभाळून घेणारी बहीण आहेस, जीव लावणारी भाची आहेस. पण आता तुला एक चांगली बायको, चांगली सून बनून सासरच्या घराला बांधून ठेवायचंय बाळा. मला जमेल हे? का नाही जमणार? हा, पण लगेच नाही जमायचं, कदाचित वेळ लागू शकतो. सासरकडच्या माणसांची एकरूप हो, त्यांच्या आवडीनिवडी समजून घे आणि त्या जप. असं समज ही तुझी परीक्षा आहे आणि माझी खात्री आहे माझी सई या परीक्षेत 100 पैकी 100 मार्क मिळवणार. आई, सई सई. तू काय करतेस? तू बाहेर वादी, बाहेर वादी. बाहेर चल. माझं काम राहिलंय, काम तर करू द्या मला. सई, तू आज कुठल्याही कामाला हात लावायचा नाहीस. जे काय राहिलं ना ते आम्ही बघू. अरे पण थांब जरा, आई अगं थांब. हे काय? आजच्या दिवशी तुझ्या हातात या बांगड्या असू देत. सई, मी काय म्हणतो, आज तुला बघायला मुलाकडची लोक येणार आहेत. तू ब्युटी पार्लर मध्ये जा ना आणि मस्तपैकी मेकअप करून घे. पार्लर मध्ये हम्म. नाही अजिबात नाही हा मामा. अगं, हे बघ, मेकअप वगैरे मला आवडत नाही या. मी जशी आहे ना तशी त्यांच्या समोर उभी राहणार आणि त्यांना मी आवडलेच तर ते पसंत करतील ना मला. बरं बाई, तू म्हणशील तस. आणि तसही तू ही अशीच साधी जास्त छान दिसतेस. पण आज तू कुठल्याही कामाला हात लावणार नाहीस हे मात्र नक्की. त्यामुळे तुझी जबाबदारी फक्त चहा आणि पोहे याची. एकदम करेक्ट बोललात पॉप्स तुम्ही. सई, आज तुझा दिवस आहे. आज तू एकही काम करायचं नाहीयेस. नाही, तू माझं कधीच ऐकत नाहीस, पण आज तुला तुझ्या बहिणीचं ऐकावंच लागेल. नाहीतर मी चिडे ना, आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी चिडले ना तर अख्खं घर डोक्यावर घेईन. ए बाई, असलं काही करू नको. ते नाही, आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. तू घर डोक्यावरती वगैरे घेतलंस ना तर त्यांना पत्ता नाही सापडायचा. सई सई सई, आज ना तू मस्तपैकी रेडी हो. तुझ्या आणि देवांशच्या सीनच्या प्रोग्रामचे मी मस्त फोटो काढेन, सोशल मीडियावर पोस्ट करेन आणि माझी फॉलोइंगही वाढेल ना त्याने. आणि माझ्या बहिणीचं लग्न ती देवांश जहागीरदार सोबत होतंय. ही खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सई. आय एम सो हॅपी फॉर यू. आई, मला जरा चिमटा काढ ग. का रे? मी ते डोळ्यांनी बघतोय ना, माझ्यावरच विश्वास बसत नाहीये की हे खरं आहे का स्वप्न आहे. पॉप्स पॉप्स, काय यार तुम्ही ना नेहमी माझी मस्करी करता. अगं, घरातलं वातावरण हस्त खेळत राहावं ना, म्हणून मी थोडी चेष्टा मस्करी करत असतो. पण तुला खरं सांगू, तू कालपासून जो काही समजूतदारपणा दाखवतेस ना, ते पण मला खरंच खूप बरं वाटतंय. ठीक आहे. पण पॉप्स, माझं कौतुक आता पुरे. आज सईच्या कौतुकाचा दिवस आहे. सई, जा बरं, आता तू रूम मध्ये जाऊन आराम कर. पाहुणे आल्यानंतर मी उठवते तुला. हो, त्यांच्या समोर एकदम फ्रेश दिसली पाहिजेस तू. आत्या, मी काय काम करू सांग बरं. मी सगळी कामं करते, तुम्हाला फक्त काम सांग. आई, आज चान्स आहे, हे माझ्या पोरीला कामाला लावून. नको, राहू दे, मी करते.
आत्या आता मी म्हणाले ना, मी करणार म्हणजे करणार. पॉप्स मी करणार. काय कर, मी एक काम करते, तो हंडा आहे ना तो उचलून ठेवते. अगं मी करते आत्या. अगं तो जड आहे, राहू दे. राहू दे ताई, करू दे तिला. बघ सांगितलं ना मला येतं का. तर आणखीन काय करणार? काय एक काम कर, तोच हांडा परत तिथे ठेव, कारण तो तिथलाच आहे. मामा अरे राहू दे, मी ठेवते. दुसरं करते ना मी काहीतरी. ठेवू का परत लगेच? खरंच नाही, ठेवायचं आहे राहू का? दे, राहू दे. पिंपव उचलतेस ते?